नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले। आज आपण व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे हे पाहणार आहोत। तर त्या अगोदर व्यवसाय संस्था किंवा व्यवसाय संस्था म्हणजे काय, उत्पादन संस्था, त्यालाच आपण उत्पादन संस्थाही असं म्हणतो। तर उत्पादन संस्था म्हणजे काय हे आपण थोडक्यात सांगणार आहोत। तर व्यावसायिक आणि औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये उद्योग संस्था किंवा त्याला आपण उत्पादन संस्था या संकल्पनेला काय केलेलं आहे, विशेष महत्त्व दिलेलं आहे। म्हणजे उद्योग संस्था ही मूलभूत एकक म्हणून विचारात घेतली जाते आणि उत्पादनाच्या बाजूला निर्णयाचे लहानात लहान एकक म्हणजे उत्पादन संस्था। उत्पादनाच्या बाजूला निर्णयाचे लहानात लहान एकक म्हणजे काय, उत्पादन संस्था। म्हणजे प्रत्येक उत्पादन संस्था ही स्वतंत्र निर्णय घेणारी एक संघटन पद्धती असते। लक्षात येते? तर अशा उत्पादन संस्थेची स्वतःची मालमत्ता, त्यालाच आपण असेट्स किंवा देयता, लायबिलिटी, जी काय स्वतःची मालमत्ता आणि देयता असते। तर उत्पादन आणि विक्रीविषयक महत्त्वाचे व्यवस्थापकीय निर्णय हे उत्पादन संस्थेच्या पातळीवर घेतले जातात। म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्रात उत्पादन संस्थेचा किंवा व्यवसाय संस्थेचा काय केलेला असतो, विचार केलेला असतो। म्हणजे तो विचार सैद्धांतिकदृष्ट्या आणि व्यावहारिकदृष्ट्या काय केलेला असतो, सैद्धांतिकदृष्ट्या आणि व्यावहारिकदृष्ट्या। म्हणजे व्यवसाय संस्था ही उत्पादन संस्थेचा एक काय आहे, मध्यवर्ती घटक मानला जातो आणि या घटकाकडून निर्णय घेणे, संयोजकांनी व्यवस्थापन करणे किंवा संयंत्रणाचे नियंत्रण करणे इत्यादी काय केलेले असतात, महत्त्वपूर्ण कार्य या व्यवसाय संस्थेमार्फत केले जातात। तर विद्यार्थ्यांनो, व्यवसाय संस्थेच्या ज्या काय व्याख्या आहेत त्या व्याख्या आपण थोडक्यात पाहूया। तर व्यवसाय संस्थेची व्याख्या आपण प्राध्यापक हॅन्सन यांनी काय केलेले आहे बघा, की व्यवसाय संस्था म्हणजे स्वतंत्रपणे प्रशासित व्यावसायिक एकक होय, ह्या प्राध्यापक हॅन्सनचं मत आहे। तर दुसरी व्याख्या हॅन्सनने अशी व्याख्या मिळालेली आहे। तर दुसरी व्याख्या प्राध्यापक केर्नक्रॉस, तर जेथे उत्पादन काय करावे आणि उत्पादन कसे करावे याबाबत निर्णय घेतले जातात, असं नियंत्रणाचं जे काही केंद्र असतं ते म्हणजे व्यवसाय संस्था, हे केर्नक्रॉस यांचं मत आहे। तर अशा पद्धतीनं व्यवसाय संस्थेची हॅन्सन आणि केर्नक्रॉस या अर्थतज्ञांनी काय केलेले आहेत, व्याख्या किंवा त्याचा अर्थ मांडलेला आहे। तर आपण पुढं बघूया की विद्यार्थ्यांनो, व्यवसाय संस्थेची जी काही उद्दिष्टे आहेत, मेन आपण अभ्यासणार आहोत, ती उद्दिष्टे दोन प्रकारचे आहेत, एक आर्थिक उद्दिष्ट आणि एक आर्थिकेतर उद्दिष्ट। म्हणजे आर्थिक उद्दिष्टेमध्ये वेगवेगळे घटक समाविष्ट झालेले आहेत आणि आर्थिकेतर उद्दिष्टेमध्ये वेगवेगळे घटक समाविष्ट झालेले आहेत। तर आपण व्यवसाय संस्थेची जी काही आर्थिक उद्दिष्टे आहेत ती आर्थिक उद्दिष्टे प्रथम पाहूयात। तर व्यवसाय संस्थेची आर्थिक उद्दिष्टे कोणती आहेत? तर विद्यार्थ्यांनो, व्यवसाय संस्थेची आर्थिक उद्दिष्टे नफा महत्तमीकरण, भागधारकांच्या संपत्तीचे महत्तमीकरण, व्यवसाय मोबदल्याचे महत्तमीकरण, व्यवसाय संस्थेची वृद्धी, विक्री महत्तमीकरण आणि दीर्घकालीन अस्तित्व। तर हे जे काय उद्दिष्टे आहेत हे कसले आहेत, आर्थिक ध्येय, म्हणजे उद्दिष्टे किंवा ध्येय हे उत्पादन संस्थेची किंवा व्यवसाय संस्थेची ही सर्व उद्दिष्टे आहेत। तर याच्यामध्ये जे काही आर्थिक उद्दिष्टे आपण एकूण 6 मानलेले आहेत, तर त्याच्यापैकी आपण स्टेप बाय स्टेप सर्वांचा सखोल अभ्यास करणार आहोत। तर त्याच्यामध्ये नफा महत्तमीकरण हे जे काही उद्दिष्ट आहे हे आपण पहिल्यांदा पाहूया। तर नफा महत्तमीकरण, तर नफा महत्तमीकरणामध्ये सांगायचं म्हटलं तर ज्या वेळेस उत्पादन संस्थेच्या सर्व उद्दिष्टामध्ये नफा महत्तमीकरण हे काय आहे, सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट मानलं जातं आणि उत्पादन संस्थेच्या सैद्धांतिक विवेचनातही याचा काय होतो, याच उद्देशाला महत्त्व दिले जातं। म्हणजे प्रत्यक्ष व्यवहारातही उत्पादन संस्थेचा तसाच प्रयत्न केलेला असतो। म्हणजे माफक प्रमाणात नफा मिळत असेल तर नफ्याचं प्रमाण वाढवून प्रगतीच्या दिशेनं
वाटचाल करावयाच्या असेल तर उत्पादन संस्थेचा हा प्रयत्न असतो. म्हणजे नफ्याचे महत्तमीकरण करणे हे प्रत्येक उत्पादन घटकाचे प्रधान उद्दिष्ट असते. म्हणजे एखाद्या उत्पादन संस्थेचे जे काही यश किंवा अपयश आहे हे तिला मिळणाऱ्या नफ्यावरून ठरवलं जातं. म्हणजे अधिक नफा मिळाला उद्योग संस्था असेल तर कार्यक्षम म्हणून ओळखले जाते आणि कमी नफा म्हणून उत्पादन संस्थेची काय केलेली असते, कमी कार्यक्षमता असलेली कसोटी मानली जाते. म्हणजे एखाद्या उत्पादन संस्थेला भरपूर नफा मिळत असेल तर त्याद्वारे अनेक अनुषंगिक लाभही मिळतात. उदाहरणार्थ बघा, ते लाभ कोणते असतात की एकूण नफ्यापैकी काही नफ्याची व्यवसायात पुन्हा गुंतवणूक करता येते आणि त्यामुळं उत्पादन संस्थेला भांडवल उभारणीत आंशिक स्वावलंबन असतं. म्हणजे त्यामुळं उत्पादन संस्थेला उत्पादनात वाढ किंवा सुधारणा करता येते किंवा एखाद्या स्वतंत्र व्यवसाय नव्याने स्थापन करता येतो. थोडक्यात उत्पादन संस्थेची आर्थिक उन्नती तिला मिळणाऱ्या नफ्यावर अवलंबून असते. म्हणून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा जो काय उत्पादन संस्थेचा प्रयत्न हा असतो. म्हणजेच बघा, उत्पादन संस्थेच्या दृष्टीनं नफा खूप महत्त्वाचा हा घटक असल्यामुळं जे काय सनातनवादी आणि नवसनातनवादी म्हणजे क्लासिकल आणि न्यू क्लासिकल जे काय इकॉनॉमिक्स आहे ते महत्त्व नफा या उद्दिष्टाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मिल्टन फ्रीडमन यांच्या मते काय आहे की महत्त्व नफ्याचे उद्दिष्ट जास्त सोयीचं, योग्य आणि आर्थिकदृष्ट्या समर्पक आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला महत्तम नफ्याचं काय केलेलं आहे, महत्त्व सांगितलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये जरी महत्त्व आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला असला तरी नफा महत्तमीकरणाच्या उद्दिष्टावर वेगवेगळ्या टीकाही करण्यात आलेल्या आहेत. तर ह्या टीका कोणत्या आहेत, तर पहिली टीका अशी आहे की नफ्यात मुद्दाम करण्यात येणारा फेरफार. तर याच्यामध्ये श्रमिकांनी अधिक वेतनवाढीची मागणी करू नये, तसेच नवीन उत्पादन संस्थाची या व्यवसायामध्ये प्रवेश करू नये. म्हणून उत्पादन संस्था अल्प काळात होणारा जो काही नफा आहे तो मुद्दाम कमी दर्शवतात. म्हणजे सरकारी हस्तक्षेप होऊ नये म्हणून सुद्धा काही उत्पादन संस्था काय करतात, अल्प काळामध्ये होणारा जो काही नफा आहे तो मुद्दाम कमी दर्शवतात. म्हणजे सरकारी हस्तक्षेप होऊ नये म्हणून सुद्धा काही उत्पादन संस्था जाणीवपूर्वक नफा काय करत असतात, कमी दर्शवत असतात. म्हणजे नफ्यात मुद्दाम करण्यात येणारा जो काय फेरफार आहे ही नफा महत्त्व कमी करण्याच्या उद्दिष्टावर इथं टीका करण्यात आली आहे. तर पुढची टीका आहे की बाजाराच्या अपूर्णतेमुळे नफा. तर नफा ही उत्पादन संस्थेच्या कार्यक्षमतेची कसोटी असून बऱ्याच वेळा उत्पादन संस्थांना मिळणारा नफा हा त्यांच्या कार्यक्षमतेपेक्षा बाजारपेठांमधील अपूर्णतेमुळे निर्माण होणारा एकाधिकार शोषणामुळे निर्माण होतो. म्हणजे उत्पादन संस्थांना मिळणारा जो काही नफा आहे त्याच्या जी काही कार्यक्षमता आहे ती त्या कार्यक्षमतेपेक्षा बाजारपेठातील अपूर्णतेमुळे काय होतो, निर्माण होणाऱ्या एकाधिकार शोषणामुळे काय होतो, निर्माण होतो. म्हणजे बाजाराच्या अपूर्णतेमुळे काय होतो, नफा निर्माण होतो. तर तिसरी टीका अशी आहे की महत्त्व नफा हा उद्दिष्टात येणारी महत्त्वाची अडचण मानली गेलेली आहे. म्हणजे बघा, आधुनिक काळात उत्पादन संस्थाच्या उत्पादनातील जी काय अनिश्चितता वाढली आहे आणि त्या अनिश्चितता वाढल्यामुळं अल्प काळामध्ये महत्तम नफा मिळवण्यापेक्षा दीर्घकाळापर्यंत उत्पादन संस्थेचे जे काय अस्तित्व आहे ते अस्तित्व टिकवण्यावरच भर दिला जातो. म्हणजे इथं महत्तम नफा हा उद्दिष्ट आहे, ते उद्दिष्टामध्ये येणारी जी काय अडचण आहे ती अडचण भेडसावत असते. तर पुढचं आहे की नफा विरुद्ध विकास. तर बघा, नफा हे उत्पादन संस्थेचा विकास करण्याचे एकमेव साधन असतं. म्हणजे नफा मिळालं तर उत्पादन संस्थेचा काय होतो, विकास होतो. परंतु इथं काय विरुद्धच आहे की नफा विरुद्ध विकास. म्हणजे महत्तम नफ्यापेक्षा उत्पादन संस्थेच्या विकासालाच अधिक महत्त्व दिलं गेलेलं आहे. तर पुढची अशी टीका आहे की उत्पादन संस्थेच्या विस्ताराला प्रतिबंध करणे. म्हणजे
महत्तम नफ्यामुळं उत्पादन संस्थेच्या विस्ताराला चालना मिळते, परंतु त्यामुळं धोका आणि अनिश्चिततेला सामोरं जावं लागतं, याची काय असते, भीती असते. म्हणून उत्पादन संस्थेचा जो काय विस्तार आहे तो विस्तार करण्यास फारशा तयार नसतात. कोण की उत्पादन संस्था. म्हणजे उत्पादन संस्थेच्या विस्तारामुळं मिळणाऱ्या नफ्यापेक्षा वर्तमान काळात मिळणाऱ्या नफ्यावर समाधान मानण्याची प्रवृत्ती काय करते, प्रवृत्ती दिसून येते. म्हणजे अशा पद्धतीने उत्पादन संस्थेच्या विस्ताराला प्रतिबंध हा करणे इथं टीका म्हणून आहे. तर अशा पद्धतीने हे आपल्या वेगवेगळ्या टीका नफा महत्त्व कमी करण्याच्या उद्दिष्टावर अवलंबून आहेत. तर आपण नफा महत्तमीकरण हे एक आपलं आर्थिक उत्पादन संस्थेचं उद्दिष्ट मानलं गेलेलं आहे. तर दुसरं उद्दिष्ट असं आहे की भागधारकांच्या संपत्तीचे महत्तमीकरण. तर विद्यार्थ्यांनो, याच्यामध्ये भागधारकांच्या संपत्तीचे जे काय महत्तमीकरण आहे ते मोठ्या उत्पादन संस्थेची जी काय भांडवलाची गरज ही काय असते, मोठी असते. आणि मोठ्या व्यवसाय संस्था, संयुक्त भांडवली संस्था किंवा समभागाच्या विक्रीमधून मोठ्या भांडवली प्रमाणात भांडवलाची उभारणी करू शकतात. आणि दरवर्षी उत्पादन संस्थेला येणाऱ्या नफ्यातून अशा भागधारकांना काय होतो, लाभांश दिला जातो. म्हणजे दरवर्षी उत्पादन संस्थेचा अधिक लाभांश दिल्यास भागधारकांना उत्पादन संस्थेतील विश्वास काय होतो, वाढतो. म्हणजे उत्पादन संस्था भागधारकांचे हित जपत असते आणि जी अशी भावना भागधारकांमध्ये निर्माण होते. म्हणजे गुंतवणूकदारांच्या मनात सुरक्षिततेची भावना ही काय होते, निर्माण होते. आणि अधिक लाभांश देणाऱ्या उत्पादन संस्थेची बाजारातील पत आणि त्यांनी मिळवलेल्या नावलौकिक भांडवलाचा प्रश्न सोडवण्यास त्यांना काय होतो, लाभदायक ठरू शकतो. म्हणजे गुंतवणूकदार किंवा भांडवलदाराच्या कल्याणाचा जो काय विचार आहे हा शेवटी उत्पादन संस्थाच्या फायद्याचाच असतो. म्हणजे इथं भागधारकांच्या संपत्तीचं जे काय महत्तमीकरण आहे ते महत्तमीकरण इथं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तर इथं ज्या वेळेस भागधारकाचं महत्तमीकरण सांगितलं जातं, म्हणजे जे काय मर्यादा विचारात घेऊन पर्यायी स्वरूपाचं भागधारकांचं संपत्तीकरणाचं महत्त्व हे नाव आपण उद्दिष्टात दिलेलं आहे. म्हणजे जेव्हा आपण भागधारकाच्या संपत्तीचं महत्तमीकरण विचारात घेतो त्यांचा संबंध त्यांच्या भाग किंवा शेअर्स या वर्तमान मूल्याशी असतो. म्हणजे भागधारकांना लाभांश स्वरूपात व्यवसाय संस्थांची मिळवलेली जी काही उत्पन्नाचा भाग हा काही असतो. म्हणजे व्यवसाय संस्थेच्या भागाचे मूल्य हे अपेक्षित भावी लाभांशाच्या वर्तमान मूल्याबरोबर असतो. म्हणजे व्यवसाय संस्थेच्या वर्तमान मूल्य भावी मिळकतीच्या आवश्यक प्राप्तीच्या दरानं काय असतो, म्हणजे धोक्याच्या बाबतीत समायोजन करून विचारात घेतलेल्या चालू बाजार व्याज दराने वटवणूक करून शोधता येतं. म्हणजे भावी मिळकतीचे कसर कापून वटवणुकीचे जे काय वर्तमान मूल्य काढताना आवश्यक प्राप्तीचा दर काढावा लागतो आणि तो दर काढताना गुंतवणुकीच्या बाबतीत धोक्याचा विचार करावा लागतो, जेणेकरून दीर्घकाळापर्यंत प्राप्तीही मिळत राहील. म्हणजेच ज्यावेळेस नफा महत्तमीकरणाचं उद्दिष्ट निर्णय प्रक्रियेतील काल या घटकाकडे दुर्लक्ष केले, मात्र मूल्य महत्तमीकरणाच्या समीकरणामध्ये सपोज निव्वळ वटवलेली जी काही मिळकत आहे ती विचारात घेतलेली असेल तर काल या घटकात महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे नफा महत्तमीकरण उद्दिष्टानं निर्णय प्रक्रियेतील जो काही धोका आहे आणि हा धोका किंवा अनिश्चिततेकडे काय केलेलं असतं, दुर्लक्ष केलेलं असतं. म्हणजे या पद्धतीनं जे काय अपेक्षित प्राप्तीचा दर निश्चित करण्याचं स्पष्ट करून निर्णय प्रक्रियेतील धोका आणि अनिश्चितता या घटकाला काय केलेलं आहे, महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे भागधारकांच्या संपत्तीचं जे काय महत्तमीकरण आहे हे जरी महत्तमीकरण आपल्याला लक्षात आलं असलं तरी इथं अडथळेसुद्धा निर्माण होतात. तर ते अडथळे कोणते आहेत, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा अडथळे
आहेत. तर हे अडथळे कोणते आहेत तर व्यवसाय संस्थेत पहिला अडथळा असा आहे की व्यवसाय संस्थेमध्ये कुशल कामगार, कच्चा माल, ऊर्जा अशा विविध आवश्यक उत्पादनाच्या मर्यादित उपलब्धतेस काय करावे लागतं, तोंड द्यावे लागतं. दुसरा असा अडथळा आहे की व्यवस्थापकास भांडवली अडथळ्यास तोंड द्यावे लागत असल्यानं विशिष्ट प्रकल्प किंवा त्यांच्या कार्यासाठी आवश्यक गुंतवणूक करण्यासाठी काय भांडवल उपलब्धतेच्या बाबतीत मर्यादा पडतात. आणि तिसरा असा अडथळा आहे की कायदेशीर अडथळे उत्पादन आणि विपणन विषयक व्यवहार काय करतात, परिणाम करत असतात. तर अशा पद्धतीनं आपण उत्पादन संस्थेची जी काही आर्थिक उद्दिष्ट आहेत त्या आर्थिक उद्दिष्टांपैकी 2 उद्दिष्टांचा आपण अभ्यास केलेला आहे. एक म्हणजे एक म्हणजे नफा महत्तमीकरण आणि दुसरं म्हणजे भागधारकांच्या संपत्तीचे महत्तमीकरण. तर विद्यार्थ्यांनो ही आपण 2च आत्ता या व्हिडिओमध्ये उद्दिष्ट पाहणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आर्थिक उत्पादनाची आर्थिक उद्दिष्टे ते कंटिन्यू करूया. तर आपण इथंच थांबूया. थँक्यू सो मच.